आणि आता वळतोय पुढे नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे। भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना देखील मैदानात उतरवलंय। पाहुयात पंचनामा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा। नंदुरबार सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा मतदारसंघ नर्मदा आणि तापी नदीच्या विस्तीर्ण खोऱ्यांचा भाग, तब्बल 67% आदिवासी लोकसंख्या। देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख देणाऱ्या आधार कार्ड प्रकल्पाची सुरुवात इथूनच झाली। राज्यातला पहिला मतदार याच मतदारसंघातून येतो। वर्षानुवर्ष इथल्या आदिवासी मतदारांना विकासाची स्वप्न दाखवण्यात आली, मात्र ती कधीच प्रत्यक्षात उतरली नाहीत। सरदार सरोवरामुळे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विस्थापित झालेल्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही। आदिवासी बालकांच्या 5वीलाच कुपोषण पुजलंय। आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे। बेरोजगारी आणि त्यामुळे होणारं स्थलांतर हा देखील मोठा प्रश्न आहे। कधी काळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता। स्वातंत्र्यानंतरच्या 1952च्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2009 पर्यंत नंदुरबारमधून काँग्रेसचाच खासदार निवडून आला। माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित लागोपाठ 9 निवडणुका जिंकले, मात्र आता हा बालेकिल्ला भाजपनं काबीज केलाय। 2009 मध्ये काँग्रेसच्या माणिकराव गावितांनी सपाच्या शरद गावितांचा 40,000 मतांनी पराभव केला, मात्र 2014च्या निवडणुकीआधी डॉक्टर विजयकुमार गावितांनी भाजपात प्रवेश केला। त्यांची कन्या डॉक्टर हिना गावितांना भाजपनं रिंगणात उतरवलं। डॉक्टर हिना गावितांनी माणिकराव गावितांसारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारून पहिल्यांदा भाजपचं कमळ फुलवलं। 2019 मध्ये डॉक्टर हिना गावितांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या केसी पाडवींना 95,000 मतांनी हरवलं। विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4 तर काँग्रेसचे 2 आमदार आहेत। आता डॉक्टर हिना गावितांना विजयाच्या हॅट्रिकसाठी भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं यावेळी माजी मंत्री केसी पाडवींचे चिरंजीव ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलंय। गोवाल पाडवी मुंबई हायकोर्टात वकील आहेत। पहिल्यांदाच ते सक्रिय राजकारणात उतरले आहेत। आदिवासी समाज हा भारतीय जनता पार्टीच्या सोबतच आहे आणि भारतीय जनता पार्टीचं आणि मोदीजींचं विशेष करून ते धन्यवाद करतात। देशात काँग्रेसची सत्ता आली, इकडची सीट निवडून आली, मी निवडून आलो, तर निश्चितपणे 3,000 ते 4,000 कोटीचं पॅकेज मी या जिल्ह्यासाठी आणेल। हे पॅकेजमध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात औद्योगिक विकास होईल, त्याच्याने रोजगारांचे प्रश्न मिटेल, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न मिटेल। सातपुड्यातील होळीची राख थंड होत नाही, तोच निवडणूक प्रचाराचा शिमगा तापलाय। या निमित्तानं गावित आणि पाडवी घराण्याचे तरुण उच्च शिक्षित वारसदार नंदुरबारच्या आखाड्यात आमने सामने उभे ठाकले। पंतप्रधान मोदींच्या गुडबुकमध्ये असलेल्या हिना गावित आणि नौखे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यातली ही टक्कर पाहण्यासारखी असणार आहे। एकंदरीतच आदिवासी समाजामध्ये भाजपबद्दल असलेला रोष हा मतपेट्यांमध्ये प्रदर्शित होतो की गावित परिवारावरती असलेलं मतदारांचं प्रेम हे या निवडणुकीमध्ये व्यक्त होतं। या 2 प्रश्नांचे निकाल या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहेत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार।